सच्चिदानंद संत रामदास महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। पुत्राची वार्ता शुभाईके जीवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका आणि इथे उपस्थित सर्व साधक वृंद सर्व भक्तवृंद सर्वांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग हा जगद्गुरु जगतमान्य वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहोनिवासी सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताला एकदम साजेसा असलेला अभंग। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय देवाकडे विनंती करतात आणि जी विनंती केलेली आहे त्या विनंतीला पटवून देण्यासाठी जे दृष्टांत दिलेले आहेत ते अतिशय खास आहे आणि त्या दृष्टांताचा आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताचा संबंध आहे आणि म्हणून घेतलेला अभंग हा तुकोबरायांचा आहे। विठ्ठल या गोतेमाळा या ठिकाणी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरु सच्चिदानंद संत रामदास बाबा यांच्या पादुका आणि बाबांच्या मूर्ती इथं आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या कृपेने त्यांच्या दयेने समस्त साधू संतांच्या कृपाशीर्वादाने भगवंताच्या अथांग करुणेने गेल्या 3 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत भक्तिज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कार्यक्रमाचं निमित्त बघितलं तर श्रीमती रंजनाबाई किसनराव गोते यांचा 77वा अभिष्ट चिंतन सोहळा 75वा जो अभिष्ट चिंतन सोहळा होता वाढदिवस त्या वर्षीपासून हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वास्तविक निमित्त एवढं सुंदर आहे की आज प्रत्येक मुलाला आदर्श आहे की आईबद्दलची जे प्रेम असतं किंवा जे उपकार असतात खरं तर वास्तविक आईचे उपकारातून आपण तिची परतफेड कधी करू शकत नाही पण तरी सुद्धा आजच्या या भरारीच्या जीवनामध्ये आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये काहीसा वेळ आपण या गोष्टीसाठी सुद्धा दिला पाहिजे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं दुसरं काही करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण फक्त आपल्या घरावरूनच नव्हे तर समस्त साधकांच्या माध्यमातून व्हावं म्हणून हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये सुंदर अशी संगीतमय भागवत कथा आपण श्रवण करत आहोत। ते हरिभक्तपरायण पोपट महाराज चकवे भागवताचार्य यांच्या अमृतमय वाणीतून आपण ती अमृत स्वरूपी असणारी श्रीमद भागवत कथा श्रवण करतो आहोत आणि ह्यावेळेस आपल्याला दिवसा 2 सत्रामध्ये ती ऐकायला भेटली श्रवण करायला भेटली। तुम्हा सर्वांचे हे अहोभाग्य आहे की या ग्रंथाचं आम्हाला ऐकायला भेटलं आणि त्याचबरोबर हा सोहळा त्यांच्या मार्फत होतो आहे ते म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचं हृदयस्थान त्याबरोबर संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा पालखी सोहळ्याचे एक आधारस्तंभ हरिभक्तपरायण नंदकुमार गोते यांना तसे तर वास्तविक त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की ते सांगून संपणार नाही कारण त्यांनी आधीच सांगितलेलं आहे 2 तासाचा वेळ आहे 2 तासामध्ये सुरुवात सुद्धा होणार आहे त्यांच्या कार्याची म्हणून त्यांचं कार्य असं खूप मोठं आहे आणि आईच्या आशीर्वादाने त्यांचं हे कार्य असंच मोठं होत राहावं आणि हा सप्ताह असा नेहमी होत राहावं आणि आज या सप्ताहाचे 3रं वर्ष आणि 3ऱ्या वर्षाची माझ्याकडे आलेली कीर्तनरूपी सेवा सर्वांचे चरणी वंदन करते आणि सेवेला सुरुवात करते। विठ्ठल आता ह्या वर्षी आपले पोपटबाबा चकवे यांची कथा आहे त्यामुळं भरपूर असा परिवार भरपूर
असे साधक आलेले आहेत। आमचे कुरवडे बाबा असतील, आहेर बाबा असतील, गलांडे बाबा असतील। आता मी उशिरा आले त्याच्यामुळे मला बऱ्याच जणांचे चेहरे दिसले आणि काही जणांचे आता दिसतीलही, कारण थोडेफार लोकांची भेट झाली आणि बाबांच्या सोबत आलेले साधक भरपूर असतील याची मला खात्री आहे। म्हणून सगळे साधक उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून आभार। आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर आजच्या अभंगाचं निमित्त जर बघितलं, आजच्या कार्यक्रमाचं निमित्त आणि अभंगाचा संबंध कुठे येतो बघा, तर अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराने भगवंताला विनवणी केलेली आहे की हे भगवंता, तुझ्या गुण गाताना, त्या हरीचे गुण गाताना आणि ऐकताना माझं मन कसं असावं, तर हा सिद्धांत पटवून देण्यासाठी त्या अभंगामध्ये एक सिद्धांत आहे। दुसरं चरण, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण, गाताना आणि ऐकताना माझं मन कसं असावं हा सिद्धांत पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबरांनी या अभंगामध्ये 3 दृष्टांताची नियुक्ती केली। पहिला दृष्टांत दिला एका आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत दिला तो म्हणजे एका हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत दिला तो म्हणजे कासविनीचा आणि तिच्या पिल्लाचा। या तिन्ही दृष्टांताच्या माध्यमातून तो सिद्धांत पटवून द्यायचा आहे, ते म्हणजे दुसरं चरण, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। माझं मन कसं असलं पाहिजे, भगवंताचं गुण गाताना आणि ऐकताना। आता इथं हरीचं गुण गाणारे सुद्धा आहे आणि हरीचं गुण ऐकणारे सुद्धा आहे। मग आपलं जे 7 दिवस इथे चालू आहे, ह्याच क्रियेमध्ये जो सिद्धांत मांडलेला आहे त्याचा अवलंब सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे, नाही तर नुसतं ऐकायचं आणि सोडून देऊन काही फायदा नाही, त्याचे काहीतरी प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे। म्हणून आपण सर्व ती क्रिया करतोय, पण क्रिया करत असताना माणसाचं मन कसं राहिलं पाहिजे हे या अभंगाच्या माध्यमातून सांगतात। बघा, परमार्थ जर हा विषय बघितला तर परमार्थ हा विषय देहाच्या कुठल्याच अवयवाचा विषय नाही, परमार्थ हा विषय आहे तो फक्त आणि फक्त मनाचा। परमार्थ हा विषय आहे फक्त आणि फक्त मनाचा, आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठी, करावा लागतो तो मनाने। आणि कशासाठी करायचा, तर मनासाठी। कारण लोक बऱ्याचदा म्हणतात की परमार्थ करायला लागले की माणसं बदलले, ती येडी झाली म्हणतात, माणसं बदलले। परमार्थ करताना माणसं बदलतात म्हणजे नेमकी काय होतं, त्यांना शेपूट फुटते, त्यांना शिंग येतात। परमार्थ करत असताना माणूस बदलतो म्हणजे काय झालं, माणूस बदलला याचा अर्थ मन परिवर्तन झालं, त्याच्या वागण्यात बदल होतो, त्याच्या उठण्यात बदल होतो, त्याच्या जेवणात बदल होतो, त्याच्या पिण्यात बदल होतो, चालण्यात बदल होतो। हे बदल होणं म्हणजे काय, मन परिवर्तन होणं, मनामध्ये काहीतरी बदल होणं। आणि परमार्थ करायचा आहे कशासाठी, मन परिवर्तनासाठी। आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन। भजन किंवा परमार्थ म्हणजे काय, जे वाईट गोष्टी आहेत, जे वाईट सवयी आहेत, जे वाईट नाद आहे माणसाला ते सोडायचे आणि चांगले नाद, चांगले छंद, चांगल्या गोष्टी, चांगले विचार जोपासायचे म्हणजेच परमार्थ आहे। परमार्थात दुसरं तिसरं काहीच नाही। माझ्या बाबांनी आयुष्यभर फक्त चांगला विचार करा एवढंच सांगितलं, म्हणजे वाईट विचार सोडून द्या आणि चांगला विचार करा। काय करायला सांगितलं, मनामध्ये परिवर्तन करायला सांगितलं आहे। ज्या गोष्टीकडे माणूस वाईट नजरेने बघतो त्याच गोष्टीला चांगल्या नजरेने बघा, मनामध्ये परिवर्तन करून बघा, कारण याला दृष्टी सृष्टी नाही म्हणतात बरं, कारण जशी दृष्टी असेल तसं माणसाला सृष्टी दिसत असते। आणि बघा, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं पण दृष्टिकोनाचं ऑपरेशन होऊ शकत नाही। किती भारी डॉक्टर असू द्या, तो फक्त दृष्टीचं, डोळ्याचं ऑपरेशन करू शकतो पण दृष्टिकोनाचं ऑपरेशन करू शकत नाही। डोळ्याचं ऑपरेशन होऊ शकतं पण डोळ्यांनी काय पाहावं याच्या ऑपरेशनची तरतूद अजून आपल्याकडे नाही, आणि याची तरतूद परमार्थामध्ये केलेली आहे। डोळ्यांनी काय पाहावं, संतांचं प्रमाण आहे, डोळे तुम्ही बघा, जे अजून सायन्स पण करू शकत नाही ते परमार्थाने करून दाखवलेलं आहे। त्याचं ऑपरेशन अजून सायन्सला हा शोध पण लागला नाही, पण आमच्या परमार्थाने सांगितलेलं आहे डोळ्यांनी काय बघितलं पाहिजे। डोळे तुम्ही घ्या रे Oh
बसलेला आहे डोळ्यांनी काय बघा, त्या भगवंताला बघा. म्हणून फक्त दृष्टी बदलून बघा, माणसाचे दृष्टिकोन बदलून बघा, बरोबर तुम्हाला दिसेल. नजर बदलू नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कसली बदलने की जरूरत नाही, खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. तीच नाव असते, ती याही किनाऱ्याला नेऊ शकते आणि तीच नाव त्याही किनाऱ्याला नेऊ शकते. आपण ठरवायचं आपल्याला इकडे जायचंय का तिकडे जायचंय, नाहीतर जिथून निघाले वापस तिथं सुद्धा येऊ शकतो. फक्त माणसाला विचार करायचा आहे की आपल्याला कुठं जायचं आहे आणि ज्या प्रकारे विचार करू, ज्या प्रकारे दृष्टिकोन ठेवू, त्या प्रकारे आपल्याला तो मार्ग भेटत असतो. आणि बघा, मन आपण बघितलं तर या मनामध्ये परिवर्तन होत असतं आणि ह्या मनामध्ये परिवर्तन करून घेण्यासाठीच आम्हाला परमार्थ करायचा आहे. भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू काय कर, तुझं जे मन आहे ते मला दे, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम करी, सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते. तू काय कर, तुझं मन मला अर्पण कर, तुझी बुद्धी मला अर्पण कर आणि सर्व स्वामी तुम्हाला तुझं जे मन आहे ते भगवंताला अर्पण कर. मन हा मुगरा अर्पुनी ईश्वरा, या मनाला भगवंताला अर्पण करायचं आहे. म्हणजेच परमार्थामध्ये आल्यानंतर आम्हाला बाकी कुठल्याच गोष्टीची घेणं देणं नाही. परमार्थ हा विषय आहे फक्त आणि फक्त मनाचा. परमार्थात आल्यानंतर देवाला मन द्यावं लागतं. माझं बोलणं लक्ष देऊन ऐका बरं. परमार्थात आल्यानंतर देवाला द्यावं लागतं ते मन. पण हे मन असं आहे की हे सहज असं इकडं वळत नाही. मला सांगा, शेतामध्ये काम करत असताना पायात काटा टोचला तर सुई आणायला घरी येतो का आपण? मग काट्याने काटा वा जमतं, काट्याने काटा काढतो. मग त्या काट्याने काटा निघला तर तो मोठा काटा आपण घरी घेऊन येतो का? मग एका काट्याचा आधार घेऊन आपण दुसरा काटा काढतो आणि त्रास कमी करतो. तसं जे मन भगवंताकडे येऊ देत नाही त्याच मनाचा आधार घेऊन त्याला या भगवंताच्या दिशेकडे लावायचं आहे आणि म्हणजे त्याचं परिवर्तन करायचं आहे. एक मन असं असतं ते म्हणत राहतं की चला आपण जाऊन कीर्तन ऐकू, भागवत कथा आहे श्रवण करू, आपल्याला करायचं काही काम नाही, सगळी व्यवस्था केलेली आहे, आपण जाऊन कीर्तन ऐकू, एवढा मोठा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे, जाऊ आणि कीर्तन ऐकू. पण लगेच दुसरं मन म्हणतं कशाला, कीर्तन ऐकून कुणाचं भलं झालं? आजपर्यंत लोकांनी किती कीर्तन ऐकले पण कर्म सोडले नाही, कशाला कीर्तन ऐकायचं? पुन्हा पहिलं मन म्हणतं नको कीर्तन ऐकू, तिथं जेवायला भारी भारी आयटम असतात, तो काही साधा सुद्धा सप्ताह नाही म्हणे, गोते अन्नाने ठेवलेला सप्ताह आहे म्हणे, आपण ते काम करून घरी येऊ. म्हणजे मनच आहे पण ते याही दिशेने चालतं आणि त्याही दिशेने चालतं. परमार्थापासून वंचितही करू शकतं आणि तेच मन परमार्थामध्ये आणून सुद्धा शकतं. पहिलं म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन कळतं की जिथून सगळ्या मार्गाला ट्रेन जातात, त्याही मार्गाला जातात, याही मार्गाला जातात आणि पलीकडच्या मार्गाला सुद्धा जातात. आपण ठरवायचं आपल्याला कुठं जायचं. मन हे असं आहे की जंक्शन स्टेशन आहे, ते आपल्याला कुठेही नेऊ शकतं, पण आपण ठरवायचं आपल्याला कोणत्या दिशेने जायचं. विठ्ठल विठ्ठल
8 तास लागतात. आणखीन प्रायव्हेट गाडीने आलो तर थोडासा कमी वेळ लागतो. विमानाने आलो तर आणखीन कमी वेळ लागेल. पण मनाने जर ठरवलं की मला जालन्याला जायचंय, किती वेळ लागेल? मनेपर्यंत गेलं पण आणि वापस पण येतं. या जगाच्या पाठीवर या मनाला जेवढा वेळ येतात तेवढा वेळ कशालाच नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये लागत नाही. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन ना इसे समझाऊं, ना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, एवढं चंचल आहे की जगाच्या पाठीवर या मनासारखा वेग दुसरं कशालाच नाही. बरं, हे मन एवढं चंचल आहे की हे बसल्या ठिकाणी सुद्धा शांत बसत नाही. माणसं कीर्तनाला बसले, कथाला बसले तरी सुद्धा शांत बसत नाही. हाताची क्रिया चालूच असते. कुठं मायकला चित्र पाडतील, कुठं दोरेच काढतील, बायका असेल तर ते साडीचे गोंडे सोडतील. माणसाचं मन एक क्षण सुद्धा शांत बसत नाही. कथा चालू असेल तर ते खाली पाकळ्या पडलेल्या असतील ना, त्याच घेतील, त्याला चुराच करतील. फुलं असेल तर आणखीन चुरा करतील. दोरा असेल तर त्याला गाठच मारतील. मनाची क्रिया ही कशी आहे? चालूच राहते. मन शांत बसत नाही. हे मन असं आहे की हे झोपेत सुद्धा शांत राहत नाही. जर मन झोपेत शांत असं असतं तर स्वप्न पडायचं दुसरं कारणच काय? स्वप्न पडतात याचा अर्थ मन झोपेत सुद्धा शांत नाही. झोपेत सुद्धा मन शांत नाही. बरं, मन करायचं असं नाही बरं, पण जे करायचं ते करत नाही आणि जे नाही करायचं ते केल्याशिवाय राहत नाही. मग या मनाला भगवंताच्या भजनामध्ये लावायचं आहे. भगवंताचं भजन असं आहे की ते अमृतापेक्षा गोड आहे. अमृत आहो मी गोड नाम तुझे, पण मन माझे केशवा एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. अमृतापेक्षा सुद्धा ते नाम गोड आहे. अमृत दयाते पिके
म्हणजे जे देवांना खूप असं अप्रिय असं आवडतं आहे की ज्यासाठी भगवंताने मुलीने अवतार धारण केला, पण तेच अमृत भागवतापेक्षा सुद्धा कसं झालं, हलकं ठरलं. म्हणजे भगवंताचं नाम, भगवंताचे जे हरिगुण आहेत तर ते एवढे महान आहे की त्या अमृतापेक्षा त्यांना भारी म्हटलेलं आहे. पण एवढं भारी असून सुद्धा भगवंताचं नाम एवढं गोड असून सुद्धा माणसाचं मन त्याच्यावरती स्थिर होत नाही. नवे नवे माणसाचं मन त्या भजनामध्ये लागत नाही. हे पहिले भागवत कथा ही साधी व्हायची, फक्त महाराज सांगायचे आणि लोक ऐकायचे, पण माणसाचं मन त्याच्यामध्ये लागत नव्हतं. कारण सायन्स आहे की 40 मिनिटाशिवाय 45 मिनिटाशिवाय माणसाचं मन एका गोष्टीला श्रवण करू शकत नाही. म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं प्रगती झाली. संगीतमय कथा आली की माणसाचं मन स्थिर राहिलं पाहिजे, जे विषय आहेत ते त्याला कळले पाहिजे. म्हणून 2 मिनिटाचं संगीत की मनाला थोडासा विरंगुळा भेटावा. संगीत कशासाठी आहे? फक्त माणसाचं मन जे आहे, जे चंचल आहे, जे 40-45 मिनिटाशिवाय एका जागा राहू शकत नाही, त्या मनाला आणखी स्थिर ठेवण्यासाठी किंवा त्याचा जो थकवा आहे तो दूर करण्यासाठी आपण त्याला संगीतमय बनवलं. बरं, एवढंच नाही, पुढे आणखीन तरतूद केली. मग आपण त्याच्यामध्ये झाकी आणायला लागलो का? कारण ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये माणसाचं मन लागावं म्हणून आपण हे काय केलं, बदल केले. कारण माणसाचं मन सहजासहजी याच्यामध्ये लागत नाही. बघा किती आपले प्रयत्न चालू आहे या मनाला इथे टिकवण्यासाठी, पण हे मन इथे येत नाही हे आम्हाला समजलं. इतक्या वेळापासून तेच चाललं होतं, पण का येत नाही? 3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे लहानपणापासून अनादी काळापासून आपल्यावरती असलेले संसाराचे संस्कार, पहिलं कारण. दुसरं कारण आहे मनाला बंधनं आवडत नाही. आणि तिसरं कारण आहे मन जर देवाच्या बंधनामध्ये लागलं तर ते मन देवाचं होऊन जातं, त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. मन मनाचं राहत नाही, ते देवाचं होऊन जातं. म्हणून मन या भजनामध्ये लागत नाही. बघा, पहिलं कारण ते म्हणजे अनादी काळापासून आपल्यावरती असलेले संस्कार. लहानपणापासून आपल्याला संसार शिकवला जातो, जे विषय आहेत ते विषय आम्हाला शिकवले जातात. जर लेकरू रडत रडत आईकडे आली, आईला सांगितलं आई त्याने मला मारलं, आई म्हणते माझ्याकडे कशाला गारणे घेऊन आला, तू त्याला 2 चापटीत मारायचं आणि गप्प करायचं म्हणे. प्रत्येक वेळेस मला घेऊन जाशील का? संसार कशा प्रकारे आपली शिकवणूक आहे. लहानपणापासून आपल्यावर संसाराचे संस्कार आहेत. लहानपणी ते लहान लेकरू त्या प्रकारे शिकत राहतं, ते बघत राहतं आणि तसंच संसार उत्कृष्टरित्या तो करतो. पण त्याच बाळाला, त्याच लेकराला जर लहानपणापासून चांगले संस्कार लावले तर आज ते लेकरं या परमार्थाच्या कार्यामध्ये उभं राहू शकतात. घरचे जसे संस्कार असतील, लहानपणापासून त्या मुलाच्या मनावरती ते संस्कार पडतात, त्या संस्कारानुसार त्याची वाढ होत असते. जीवावरती लहानपणापासून संसाराचे संस्कार आहेत. लहानपणापासून त्याला हे शिकवलेलं असतं, त्याला लहानपणापासून त्याने हे बघितलेलं असतं आणि म्हणून या मनाला संसारातून सहजासहजी सुटका भेटत नाही. संसारातून हे मन सोडून परमार्थामध्ये ते लागत नाही. इथं जरी बसलं तरी माणसाचं मन घरीच राहतं. का? संसार आवडीचा विषय आहे आणि एवढा आवडीचा विषय आहे. संसार कडू आहे पण तरी सुद्धा माणसाला गोड वाटतो आणि जे परमार्थ आहे तो गोड आहे पण तरी सुद्धा माणसाला कसं वाटतो, कडू वाटतो. तिथं विषयाचा परिपाक, गोड परमार्थाला लागे कडू, कडू विषय तो गोडू झाला जीवाला. या जीवाला ते जे कडू विषय आहेत ते गोड वाटतात आणि परमार्थ इतका गोड आहे. आपण प्रमाण बघितले पण तरी सुद्धा ते गोड असलेले नाम, गोड असलेलं भगवंताचं चरित्र, गोड असलेलं भगवंताचं वर्णन माणूस सहजासहजी ऐकत नाही. माणसाचं मन इथं लागत नाही. दुसरं कारण आहे की माणसाचं स्वातंत्र्य राहत नाही. स्वातंत्र्य राहत नाही म्हणजे काय होतं? हे मन की मन जर देवाकडे गेलं किंवा मन जर आपण परमार्थामध्ये लावलं तर ते मन त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. तुझे